खरात प्रकरणामध्ये चाकणकरांनी खरातला 177 कॉल केले, तर चाकणकरांच्या बहिणींनी 236 कॉल केले. तर 17 कॉल हे मुख्यमंत्र्यांकडून आणि सगळ्यात जास्त संभाषण हे एकनाथ शिंदेंचं 21 मिनिटाच्या कॉलचं झालेलं आहे, अशी माहिती दमानी यांनी बाहेर काढली. खरं तर हा एक वेगळाच प्रश्न संशोधनाचा असेल की ही सगळी माहिती कशी काय बाहेर येते, पण त्याही पेक्षा महत्त्वाचा प्रश्न, जी माहिती विविध चॅनल्सकडे, दमानी यांकडे किंवा माझ्याकडे किंवा अजून कोणाकडेही येते, नेमकी तीच माहिती SITकडे का येत नाही? SITच्या तपासाचा वेग अजूनही म्हणावा तसा का वाढत नाही? शिवनिका ट्रस्टच्या संचालकांच्या चौकशा अजूनही का सुरू झाल्या नाही? एवढे सगळे पुरावे समोर असतानाही रुपाली चाकणकर यांना अजूनही पोलीस ताब्यात का घेत नाहीत? तब्बल 3 दिवसानंतर, म्हणजे रुपाली चाकणकरांना समन्स बजावलं ही बातमी येऊन 3 दिवस झाल्यानंतर अचानक काल चाकणकर म्हणतात की मला कुठल्याही प्रकारचं समन्स आलेलं नाही. हे चाकणकर कोणत्या आधारावर म्हणतात? चाकणकर SITला खिचगिंतीत धरत नाहीत की चाकणकर हे सांगू पाहत आहेत की मी सगळं मॅनेज केलेलं आहे आणि मला कोणी हातही लावू शकत नाही? खरंच सरकारला हे प्रकरण लॉजिकल एंडला न्यायचं आहे का? कारण एवढे सगळे पुरावे समोर येत आहेत, कॉल रेकॉर्ड समोर येत आहे, संपत्तीचे खुलासे समोर येत आहेत, मात्र अजूनही या सगळ्या लोकांची चौकशी होत नाहीये. फक्त खरातचे रकानेच्या रकाने भरून माहिती येते. आमचा प्रश्न आहे, आमच्या मनात ही शंका आहे, महाराष्ट्राच्या मनातला हा प्रश्न आहे की सरकारला खरंच हे प्रकरण लॉजिकल एंडला न्यायचं आहे का, की फक्त याने कॉल केला त्याने कॉल केला असं म्हणून काही ठराविक नावं डॅमेज करायची आहेत?